नमस्कार. तर दुपारचा टाईम आहे आणि कामं चाललेले आहेत. रोहितचा आज शनिवार असतो, तर रोहित अजून आलेला नाही आहे, बाहेर गेलेला आहे. दुपारचे 2:15 वाजता आहेत. रोहितची वाट बघते मी. आजी लोकांना जेवू घालून वगैरे झालं. आज वरण मटकीची भाजी केली होती, उसळ आणि भात आणि चपात्या होत्या, तर त्यांची जेवणं झालेले आहेत. आणि आता निवांत, पण आबाळ आले, ऊन दिसत नाही, पण गरम खूप होते. तर आता बाकीचे लोक बसलेत बाहेर, कोणी झोपले, वरती चालले काय 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 काय. तर मी रोहितसाठी कांदा भजे बनवलेले आहेत आणि त्याला खूप आवडतात. आता तुम्ही सगळे म्हणसाल ताई टोपल्यात का तळताय, तर शिगडीवर टोपलं खूप मस्त बसतं आणि ह्याच्यात होतात. सगळं मी ह्याच्यातच करते. मस्त लाल झाले तर आता काढून घेऊया आपण भजे. कांदा भजे बनवलेले आहेत. कारण रोहित शनिवार धरतो, त्याचे पप्पा शनिवार करायचे रोहितचे. आणि बरं नसल्यावर त्यांनी सांगितलं होतं श्रावण महिन्यामध्ये, 2 वर्ष होते आता, की आता मी करणार नाही, मला होत नाही आहे, माझे शनिवार तू कर, तू केलास तर मग मी धरणार नाही. मग रोहितने म्हटलं चालते पप्पा मी करतो. तर आता रोहित शनिवार धरतो पप्पांचे. सकाळी मारुतीच्या मंदिरात जाऊन येतो, जसं त्यांनी सांगितलं होतं की असं करत जा, मुंग्यांना साखर टाकत जा. रोहितचे आजोबा पण मारुतीच्या मंदिरात गेले ना की बाहेर मुंग्यांना साखर वगैरे टाकायची. तर रोहित पण करतो. रोहितच्या पप्पांनी पण सांगितलं होतं रोहितला की तो असा करत जा म्हणून. तर रोहित करतो. आणि आता त्याचे क्लास असतात, जरा शिकतोय तो. तर तो आज लवकर गेला होता, 3 तासाचे क्लास होते त्याचे. आता येईल तो, पण यायच्या आधी तो जरा बिग बास्केटमध्ये नाही का जाऊन बिग बाजारमध्ये वगैरे काय काय आणायचं असेल तर विचारतो तो. आणि मग आता तो भाजीपाला पण येता घेऊन येतो आहे. काही बाकीचं सामान लागते का विचारतो तो, गोळ्या औषध बाकीचं सगळं काही असेल तर. आणि तोही येताना घेऊन येतो. तर रोहित माझा खूप शहाणा मुलगा आहे. तर जरा लाल झालेत हे, पण त्याला लाल आवडतात, मस्त कुरकुरीत असे झालेले. तर इथे एवढे आहेत. असं काही नाही, आपल्या आजी लोकांना पण मी बनवते, पण कांदा भजे नाही बनवत. बनवील मी त्यांच्यासाठी पण एकदा. आणि याच्यातले त्यांना पण थोडं थोडं द्यायचं, एक एक तरी द्यायचे. तो द्यायलाच लावतो, थोडं तरी देवा बरी आई म्हणून, मगच तो खातो. सगळ्या आजींना काहीच टाकलेलं नाही आहे मी ह्याच्यामध्ये. कांदा स्वच्छ धुवून घेतला, लांब कापून, त्याच्यामध्ये जिरे वगैरे वाटून टाकले आणि ओवा टाकला, थोडा लाल मिरची पावडर लावली, कांद्याला मीठ लावलं आणि त्याच्यावरून बेसन लावलं आणि थोडंसं आत्ता पाणी टाकलेलं, थोडंसं किंचित. तर ही आहेत माझी कांदा भजे. आणि हा आहे माझा पसारा तिकडं पडलेला. तर असं असतं आपल्या वृद्धाश्रमातलं किचन. काम काही सरत नाही. किती वाजलेत मी दाखवते आता. टायमिंग किती होऊ द्या, पुरत नाही. 2:15 झालेत तरी आमची कामं चालू आहे. कुमार मॅडम दिसत नाहीत, इकडे या. किती दिवस गाऊन घालणार आहे हेच तुम्ही? हां, अगं पण काय गरज आहे कामापुरतं? पण तू बटन पण नाही लावत, इकडचं बटन तरी लावत जा, पिन तरी लावत जा. पिन लावून ठेवले माळाला, मग हां अगं पण काय गरज आहे तुला 4 माणसाची? घाल ना, तुझ्याकडे एवढ्या गाऊन आहेत कुंभार. काय करते ती ठेवून? कुठल्या घालते? हेच घालते तू गावनी? आम्हाला कंटाळा आलाय सांगून. बदली बांगड्या तेवढ्या घातल्यात बाई बिचारीने हातात.
काढायच्या नाही हातातल्या. हा काय ठेवती काढून काढून तू सगळ्या वस्तू? राहू दे आता हातात. आता आणि गाऊन पण ही घालायची नाही परत गाऊन. आता म्हणतील परत घालते. आला का भाई दादा? आलं आ आलं काय आणले बघ पिशवीत? घेऊन ये. भाजीपाला घेऊन आलाय. मी भजे बघते तोवर. आला वाटतं रोहित. आधी सगळी चौकशी करल आणि मग घरात येईल. जेवलो का, काय झालं, काय काय आणलं भाई दादाने? हा भाजीपाला घेऊन आलाय ना? भाजीपाला हे केळे केळे आहेत का? होय. बाहेर गेलाय का वरती गेला? बाहेर बाहेर आहे का? हा. बर. गाडी पैसे गाडी पैसे आहे का? हां तर आम्हाला एक आंब्याची पेटी आलेली आहे. काल पाहुणे आले होते मुंबईवरून, त्यांनी घेऊन आलेले. त्याचा रस पण बनवायचा आहे आम्हाला उद्याच्याला. तर म्हटलं सगळ्याला बनवू, पण उद्या जरा वेगळं जेवण आहे आपल्या सगळ्या आजी लोकांना. हां काय खायचं आहे उद्या? आमरस आमरस खायचा आहे. हां उद्या जरा वेगळं खायचं आहे काहीतरी. म्हणून तवा म्हणाल तवा देणार नाही खायला, मीच खाऊन टाकेन. त्यांना तसं नाही. तुमच्या सवडी आणखी करा आमरस, तुम्ही खा पाहिजे मग आम्हाला द्या. बरं. तुम्ही खाल्ल्या तरी आम्ही खाल्ल्या अखेर झाली. खाल्ले अखेर झालं. तसं आहे, खाल्ल्या अखेर झालं. होय. तसं तुम्ही करू आम्हाला टाकून द्या. काय देता टाकून कधी देतच नाही. देता म्हणजे देता. तिचं म्हणण्याचं म्हणणं सोडून खात नाही. सोडून नाही, व्यवस्थित द्या. डोक्याला तेल का नाही लावलं तू? वा तू लाव डोक्याला तेल का नाही लावलं तू? तेल बाई लावलं मी. तेल लाव कुंभार कमी कर बारकावी करायची. देवाने दिले आपल्याला. आता ती वासच ती लावती. तुला वासाचं नाही आवडत का तेल? आई थोडं संपलं आता. बाटल्या संपल्या बाटल्या. बरं बरं. काय काय पाहिजे तुला घेऊन जा संध्याकाळी. संध्याकाळी घेऊन जाईल. सगळ्यांच्या बाटल्या सगळ्यांना लागतं म्हटलं, मग सगळ्यांना द्यावं लागतं तिला. बरं बरं. संपलं. चल बाहेर जाऊन बघू काय चाललंय. बाहेर बघू काय चाललंय. काय वाळायला घातलं होतं? बसलाय का दादा इकडं? हा. राकेश दादा बसलाय येऊन. काय मग राकेश, झालं का जेवण तेन? हा झालं. आणि तता येईन तू गप्पा मारताय का? हा होय. इकडं मृदुला आजी बसली आहे. एकटे एकटे बसताय तुम्ही लोक? एकत्र बसायचं. आणि भामा कुठे आहे आपली? ती गेली असे. हा का? कशाला 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 उठायला लागली गडबडीनं? पाणी पाहिजे. झोप झोप झोप. ही झोपायचाच टाईम आहे. झोप. मी जेवायचे. झोप. दादा आता आलाय मोठा. तू नाही झोपली छकुले? मी सकाळपासून काय म्हणली तू? लय काळजी वाटाल ती सकाळी. काय होणार नाही तुमच्या आईला? नाही तू बरं असं तर आम्हाला बरं नाही. काय तू चांगलं राहा आई. चांगलीच आहे मी. नाही काय खात नाही तू? खाते की मी. काय खाते? आम्ही खातो, तुम्ही खात नाही. खाते मी. खाते आहे का नाही ग? बघा आता जेवण आलं तर खाते का आई? नाही खात. मग पहिलं आपलं मग त्यांचं. मग तसं नाही बाई. आपण दुसरं सारखं नाही. कशाला खोटं बोलायचं? छकुलीला अजून एक पाहुणा येणार आहे आता. का येणार आहे. आज ना? नाही 2-3 दिवस येतात. उद्या? आज नाही ना? नाही. त्याला फोनाला घेते म्हणलं. हां हां. त्याला खुशी होतात. हां खुशी होते. ही झोपण्याची पद्धत. भंडारी किती अवघड. झोपा झोपा झोपा. खालची एक उशी काढायची आणि मग झोपायचे. खालची एक उशी काढते. सरका. हां झोपा झोपा. खाली सरका. खाली सरका. थोडं खाली सरका. हां
फॅन का नाही लावले तुम्ही लोकांनी दरवेळेस फॅनचं हां नाही गरम होते का नाही लावले हां आवाज येते लय आवाजाने झोप नाहीत का नाही आवाज येत भंडारी एवढा मी बघा बरं लावते आता काय चाललं मग मंगल मावशीचं काय नाही बसले होते टिकली कुठं गेली आहे ना आहे की वाकडे झाले सुशाला मावशी दिल्या का गोळ्या त्यान आणतात ना आराम करायचा आराम कोणचे गहू हां फॅन लावायचा आता दुपार झालेले झोपायचं सगळ्यांनी आणि ताई राकेश खाली गेले तर असं झोपलं की फॅन लावायचं जरा लक्ष द्यायचं एक उशिरा झोपा 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 हां हां कुणाचे माझे पाय चांगले आहेत की माझे पाय आता असंच म्हणते बघा बघ की हे बघ चांगले आहेत कमी झाले असं रात्री देवा तुम्हाला पाय पडायचं आई चांगले आहे का मी नाही बाई तुला काय झालं मला मी चांगले आहे की तुमच्या आशीर्वादाने आशीर्वाद पण मग हे पाय दुखतोय दुखू दे की मग त्रास होतो की आता शरीर आहे हे मग टेन्शन आहे तुला आई कशाच टेन्शन आहे मला काय टेन्शन नाही टेन्शन हां तू चांगली राहा सगळे चांगले राहा हां माझं टेन्शन नाही घ्यायचं आपलं दोन मागायचं नाही आम्ही दोघं बोलून घेते आम्ही हां आणि तुझं काय बोलत होत्या काही आवाज नाही आवाज नाही विचार आज सकाळपासून आवाज आला नाही ना मग आता तुझा आवाज आला इकडं हां भंडारीला पण लई काळजी असते माझी हां कुणाला सकाळी आवाज आला नाही माझा हां झोपल्या होत्या तुम्ही नाही काळजी करत माझी छकुली माझी किती काळजी करते होय का मंगल मावशी छकुलीला किती काळजी आहे बघ हां भंडारी ना लय काळजी लय काळजी आवाज यायला तर आपल्याला रडाल्यावर तर कसलं तोंड होतं बघितलं आवाज नाही तू आई आता आला की आवाज आले की मला मोठं काय आवाज हा का बरं नाही आई होतं कधीतरी हा का आईला जावं लागतं लेकरावासाठी आता जेवायचंय आता मी काय केलं माहिती आहे का कांदा भजी केलेत पण एवढे केले नाहीत हां देणार आहे आणून थोडं थोडं एक एक घास खाऊ ना त्याच्याशिवाय खात नाही दादा करल एक दिवस भरपूर कांदे आलेत आपल्याकडे हां पाप लागतं तसं केल्यावर पाप लागतं तू सांग तुम्ही सांगा तुम्ही सगळे एवढे जण इकडं हाव तुमचं कोण आहे माझ्याशिवाय हां माझ्याशिवाय कोण आहे मलाच मागणार ना तुम्ही सगळे म्हणता का नाही आई आई म्हणल्यावर आईने सोडून नसतं खायचं लेकरावाला खाते सगळं पोटाला खाते आता तुम्ही आराम करा होय आराम करा झोप झोप छकुली तेवढी झोपत नाही सुशाला मावशी जाऊन झोपा फॅन लावून मंगल मावशी तू जाग मंगल मावशी चल जा सुशाला मावशी फॅनचं बटन दाब मंगल मावशी हां मग येते लय जा 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 काय आहे तिथं काय आहे तिथं हां कसलं टावेल हां राहू दे जा राहू दे जा राहू दे हां राहू दे राहू दे मला वाटते गहू सांडलेत काय की तिकडं सांडले तर बघ खाटाखाली सांडू दे जा आता झोप पोतं सांडलेलं दिसते आता अजून जेवणं झालेत आता सगळ्यांना सांगितले आराम करा झोपा झोप नाही झोप 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 राता जाऊ आपण खाली छकुले म्हण असंच भेटूया म्हणा पुढच्या व्हिडिओला हे काय थँक्यू थँक्यू हां असंच भेटूया पुढच्या व्हिडिओला पुढच्या व्हिडिओला तर हे झालेले आहेत आपले कांदा भजे एकदम कडक कुरकुरीत आणि एकदम मस्त झालेले आहेत तर ही बनवलेत मी कांदा भजी आज आपल्या वृद्धाश्रमामध्ये
कसे झालेत नक्की मला कळवा. आणि अजून काय टाकावं लागतं कांदा भज्यामध्ये ते पण मला सांगा. मी साध्या पद्धतीने बनवलेले आहेत, तर खूप मस्त झाले.